विशु भगवान की जय। संत आचार्य गुरु विद्यासागर महाराज की, गुरुआचार्य गुरु समय सागर महाराज की जय। षोडश कारण महाव्रत की जय। 10 लक्षण महाधर्म की जय। पंचवृषित भगवान की आज के आनंद की। आजचा धर्म कोणता आहे? सत्य धर्म। आणि भावना कोणती आहे? वैयावृत। मग वैयावृत काय सांगते? तर एकमेकांना सहयोग करणे, एकमेकांना मदत करणे म्हणजे काय आहे? वैयावृत। मग कशा पद्धतीनं, कोणत्या प्रकारात केलं जातं, का केलं जातं, हे प्रश्न भरपूर उद्भवायला चालू होते। मग एखादे मुनी महाराज आजारी असतील तर त्यांना सन्मानानं आदरानं गावामध्ये घेऊन येणे आणि त्यांना कोणत्या प्रकारचं आजार आहे, दुःख आहे, वेदना आहे हे जाणून घेऊन त्या प्रकारचंच आहार द्यायचं। आज आरेचौरे सरांच्या गुलाबजामुन दिलं म्हणून उद्या सावकारांच्या घरात गुलाबजामुन करावं असं काय नियम नाही। कारण एकसारखे पदार्थ जर सारखं सारखं कराला तर त्यामुळे सुद्धा आजाराची उत्पत्ती होऊ शकते। तुमचं आहारदान होऊ शकत नाही। हे वैयावृत्ती आहे चौका लावणं सुद्धा। म्हणजे चौका कशा पद्धतीने करायचं तर त्यांना ज्या पद्धतीनं त्यांच्या शरीराची आवश्यकता आहे त्या पद्धतीने। नुसता संध्याकाळी जाऊन तूप लावून वैयावृत्ती करणं म्हणजे वैयावृत्ती नाही, तर आहार शुद्धी ही वैयावृत्ती होणं आवश्यक आहे। ज्या खोलीमध्ये ते मुनी महाराज विराजमान होत असतील, ज्यावेळी ते आहारला किंवा जंगलला किंवा प्रवचनाला बाहेर गेले असतील त्यावेळी आपण स्वतःहून जाऊन ती खोली स्वच्छ करायची आणि तिथं काय करायचं तर भीमसेन कापूर किंवा आपलं अमृतधारा आहे हे शिंपडायचं, म्हणजे जेणेकरून तिथं काय येणार नाही, व्हायरस रोग उत्पन्न होणार नाही। काय मुनींच्याकडे काय आहे? काय नाही। तुमच्या घरामध्ये एखादं बालक जन्मलं आणि त्याचं वजन जर कमी असेल, आरोग्य जर नीट नसेल तर डॉक्टर वैद्य लोक काय सांगतात? काचेच्या पेटीत ठेवा। ते जसं मूल आहे तसे मुनी महाराज सुद्धा आपली मुलं आहेत हे ध्यानात ठेवायचं। त्यांची योग्य वाढ होणं आवश्यक आहे, त्यांची साधना परिपूर्ण होणं आवश्यक आहे। मुलं म्हणजे ते काय तुमच्या घरात नव्हे, एक प्रकारचं आईसारखं तुम्ही समाजानं आईसारखं बापासारखं त्या मुनींच्यावर प्रेम करुणा दया असतं। या पद्धतीनं आपल्याला भावना तिथे ठेवायच्या आहेत, प्रत्येक गोष्ट त्यांची करायची। आता एवढं मोठमोठे विधान करताय तुम्ही, षोडशकारण व्रत करताय, त्या व्रतामध्ये तुम्ही तूप आणताय, सोनं आणताय, मांगलिक कलशात घालताय, हे पण काय आहे? भगवंतांची वैयावृत्ती आहे। का तूप आणायला लावायचं, का तूप लावायचं, तुपाचाच दिवा का लावायचं? कारण तेलाचा दिवा लावला तर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतं आणि तूप जळत राहिलं तर ऑक्सिजनाची प्राप्ती होत राहते। मग आपल्याला कशाची आवश्यकता आहे? भले तुम्ही इथं 4 त्याचा दीप लावलाय किंवा 6 लावलाय, परंतु तुमचं जर तूप त्यामध्ये असेल आणि ते जळत असेल आणि त्याचं ऑक्सिजनाची निर्मिती होत असेल तर ह्या 3 लोकांची तुम्ही वैयावृत्ती करायला लागलाय। कुणाची करायलाय? फुकट पुण्य आहे की नाही? फुकट धर्म मिळते की नाही आपल्यासनी? जिथं जिथं फुकट मिळते तिथं उचलायला कमी पडायचं नाही। चौगल्यांची माणसं लय हुशार आहेत, तुमच्यापेक्षा कुठं महत्वाचं आहे तिथं लगेच बोली उचलतात, लगेच काय कार्य करायचं ते कार्य करून रिकाम होत्यात। आम्ही का कमी पडतोय? कारण आपल्याला हे माहितच नाही वैयावृत्ती काय असते ते, त्यामुळे आपण का बसलोय। परंतु वैयावृत्ती ह्या पद्धतीने केलं जातं, ते भगवंतांचं आसन स्वच्छ ठेवणे, भगवंतांची चित्त विराजमान करतो ते दररोजच्या दररोज पुसून घेणं महत्वाचं आहे। दररोजच्या दररोज तिथं सगळं स्वच्छता करून घेणं, एक सुद्धा तांदळाचा खडा तिथं पडता कामा नये। एक जर जीवाची उत्पत्ती झाली तर तुम्हाला 1000 जीवांची हत्या केल्याचं पाप बंद होते।
एवढं सूक्ष्म आहे. म्हणताना तुम्ही अष्टक दररोज करताय. मी 2-4 वेळा पण सांगितलो, आत्ता सुद्धा सांगतोय, मंदिराची वैयावरती करायला पाहिजे. नुसता पंडित लोटलं म्हणजे झालं नाही. तुमचं सुद्धा काहीतरी कर्तव्य आहे. तुम्ही ज्यावेळी अष्टक करताय, जेव्हा तुम्ही आता हे षोडशकारांचं वेगळं, मोठे विधान असतात ते वेगळं, कारण दररोजचं सुद्धा तुम्ही अष्टक करत असताना अष्टक पूर्ण संपल्यानंतर आजूबाजूला उठून बघायचं कुठं तांदळाचा खडा पडले का. एक एक खडा आणि खडा उचलायचा आणि त्यात घालायचं आणि ते परत तिथं योग्य ठिकाणी ठेवायचं. ही वैयावृत्ती आहे तुमची. हे कुणाची वैयावृत्ती करायला आहे? भगवंतांची. जसं कबड्डी खेळ बघितलाय, कबड्डी खेळ बघितलाय सर काय? कबड्डीमध्ये 3 रेषा महत्वाच्या असतात. माहितीये कुठली 3 रेषा असतात? जी प्रतिस्पर्ध्याच्या घरामध्ये जायच्या आहेत तिथे रेषा असते. त्याच्या घरामध्ये गेल्यावर त्याच्या जवळ एक रेषा असते. जसं सोनं नाणं तुमचं महत्वाचं असेल तसे ती रेषा, त्याला बोनस पॉइंट म्हटलं जातं. बरोबर. भले तो गडी कुणाला आउट नाही केला आणि जर बोनस पॉइंट घेतला तर त्याचं गुण क्रमांक वाढत जात असते. तसं हे वैयावृत्ती करणं, तांदूळ आपणाला दिसलं घाण स्वच्छ करणं, हे बोनस पॉइंट आहे पुण्याचं. पुण्याचे 3 भेद झाले. एक जगन्य पुण्य झालं, एक मध्यम पुण्य झालं आणि एक उत्कृष्ट पुण्य झालं. उत्कृष्ट पुण्य कुणाला म्हणायचं? सातिशयाने अतिशयाने नटलेलं. कुणाचं पुण्य असते ते? सातिशय आणि अतिशयाच्या नटलेलं पुण्य कुठल्या जीवाचं असते? भगवंतांचं असते. तीर्थंकर होणारा जीव असतोय तो सातिशय आणि अतिशयाने नटलेला असते की नाही? कारण की ते जन्मल्या 14 रत्नांची उपलब्धी झाली असत्या. 9 निधी त्यांच्या चरणात लोळण घेत असते. अनेक विद्या, अनेक शक्ती, अनेक मंत्र, अनेक तंत्र त्यांच्या चरणामध्ये लोळण घेत असतात. असं सातिशयाने अतिशयाने नटलेलं. 2 नंबर अतिशयाने नटलेलं हे कुणाचं असते? मुनी महाराजांचं असते. कुठं जातील तिथं अतिशय निर्मित होत असते. कुठं बसतील तिथनं त्यांच्यातली अणु इथं येऊन आपल्याला स्पर्श करत असते. ही काय? हे अतिशय. आणि जगन्य पुण्य कुणाचं? माझं आणि तुमचं. का? काहीतरी होणार आहे, काहीतरी होणार आहे. आता माझं काम होतंय, आमचं शेताचं काम होतंय म्हटलं आणि तिथे गेल्यावर काम रेंगाळ्याला असतं. काय जगन आहे आमचं? पातळ पुण्य आमचं, पातळ पाण्यासारखं. तर या पुण्याला काय करायचंय? भाकरीचं पीठ घेताय की नाही परातीमध्ये, मग गरम पाणी कडकाळीनं उचलून त्यात घालतायचा आणि घातल्यानंतर काय करताय? त्याला पूर्ण पद्धतीनं काय करतायसा? मळतायसा की नाही? लय पातळ मळतायसा काय? पातळ मळत भाकरी होईल काय? एकदम घट्ट जरी झालं तर भाकरी होईल काय? नाही. मध्यम अंशावर त्याला मळलं जातं आणि त्यातनं भाकरी तयार होत असते. तशी भाकरी जर तुम्हाला करायची असेल, तसं जर पुण्य कमवायचं असेल तर योग्य रीतीनं पाणी योग्य वेळेला पाहिजे त्या तापमानाचं त्यामध्ये घातलं पाहिजे आणि दोन्ही हात रूपी यांचं तिथं उपयोग करून तिथं त्या पद्धतीने त्याचं करणं अनिवार्य आहे. एखादे व्रत सरेदा काय केलं ते त्यांच्या घरात घडलेली घटना काल रात्री मला त्यांनी सांगितली. कसली घटना सांगितली? भैया मी या 16 दिवसात मी शुद्धतेने सवळ्यानं जेवण जेवणार आहे. मग आजच्या दिवशी काय केलं? त्यांची मुलगी बेळगावला त्यांनी घातलेली 4 दिवस झालं, तर तिला थंड ताप आला म्हणून ती परत आलती. काय घटना सांगले? कान उघडं ठेवून ऐकायचं. आणि काय झालं? सरांची धर्मपत्नी आणि सर इथनं गेले मग सरांची धर्मपत्नी काय केली? सवळ्यामध्ये जेवण केली आणि सर पण सवळ्यामध्ये ती जेवायला बसले. तेवढ्या देवप्रिया आली आणि त्या सरांच्या पाशी येऊन खेचकुटून बसली, मायेनं बसली. काय त्यांचं सवळं उद्ध्वस्त करायचं असं त्याचं भावना नव्हतं. मायेनं प्रेमानं बापाजवळ बसली आणि लगेच सर काय केले? ढक्कलले बघ.
मी सवळ्यात आहे, दिसत नाही काय? मी सवळ्यात आहार ग्रहण करत आहे, कळते का नाही तुला? एवढी मोठी झाली, एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये तुला घातलं, तुला समजत नाही काय? काय केलं तुम्ही? धर्म केला का अधर्म केला? ज्या गाईला, ज्या म्हशीला तुम्ही एक एक दिवस पाणी पाजत नाही, ती गाय सुद्धा वात्सल्यानं, करुणेनं, प्रेमानं, मायेनं दुसऱ्याची दूध पांढरच देत्या का नाही? देत्या का नाही? का कच्चं दूध देत्या, वाळेल दूध देते का? मग तुमच्यात कुठलं गुण आहे त्या दिवशी? कसलं गुण आहे तुमच्यात? काय करायला तुम्ही? धर्म केला का अधर्म केला? धर्माची प्रभावना केला का धर्माची अप्रभावना केला? हे लक्षात घे. आचार्य गुरु विद्यासागर ज्यावेळी आहारला कुठल्या तरी चौक्यात जात होते, त्यावेळी गाडी भरून माणसं त्या चौक्यात घुसत होती का नाही? मग मन शुद्धी, वचन शुद्धी, काय शुद्धी, आहार पाणी शुद्ध आहे. नवविधी भक्तीपूर्वक आहार देतो मुनिराज, आहार ग्रहण करा म्हणून तुम्ही आहार देतायसा का नाही? एकदा सावकार का असं आहार द्यायला गेले, ते सवळं बिवळं ते 100 जण शिवल्याला सुद्धा शिवपूरमध्ये तसंच आत घुसले. मन शुद्धी वचन शुद्धी, आचारशी कारण घालायला मिळत नव्हतं, त्यांनी गाठले आले. आचारशी सोडले का आहार? का हो? मग आचारशी सोडण्यात म्हणजे तुम्ही त्यांच्यापेक्षा ज्ञानी आहात सगळेजण. तुमच्यापेक्षा त्यांना ज्ञान कमी आहे, त्यांना साहजिकच झालं. ही वैयावृत्ती, परिवाराची वैयावृत्ती कशी करायची? नुसतं धर्माची नाही, धर्माची, परिवाराची, स्वतःच्या आत्म्याची वैयावृत्ती करावी. नुसता वळून चालणार नाही. तर आचार्यने एकदा प्रश्न विचारला, आचार्य असं सगळं होतंय आणि असं सावकार बिना सोहळ्याने तुम्हाला आहार दिलं काय? आचार्य म्हणजे माझा तो संबंध नाही, माझा तो विचार नाही. मग का आचार्य? तर धर्म ह्यामध्ये सांगतो. ज्यावेळी ती व्यक्ती मला शुद्धी सांगितली का नाही? शुद्धी सांगून आहार दिली का नाही? मग तो अशुद्धतेने केला असेल, कपटाने केला असेल, मायेने केला असेल, किंवा आणि काहीतरी गोष्टीने केला असेल, पाप मला लागलं काय त्याला लागलं? मग एवढं साधारण गोष्टी गुरुदेव सांगतात सगळ्यांनी, मग आम्ही तुम्ही त्यांना मानणारे आपण असं का करलोय घरात? म्हणताना परवा दिवशी सुद्धा म्हटलो, अज्ञानी लोक प्रथा पाडत नाहीत, ज्ञानी लोक प्रथा पाडत्यात. त्या ज्ञानीसनी खरोखर सांगायचं, जिनवानीचं मत आहे की जिनवानीत खऱ्या अर्थाने ज्ञान जे आहे त्या ज्ञानाला हुडका पाहिजे. ते ज्ञान कुठं लपून बसले तिकडे बघा, आपलं लक्ष केंद्रित असाल. काहींच्या घरामध्ये ह्या सवळ्यासाठी भांडणं व्हायल्यात. कुठपर्यंत योग्य आहे हे ओवाळणं गरजेचं आहे काय? मग ओवाळ्यावर पुण्य मिळते काय? त्यामुळे जगन्य पुण्य आहे. भरपूर उपास करतो, भरपूर तपास करतो, भरपूर तपश्चर्या करतो, भरपूर दान देतो, भरपूर वैयावृत्ती करतो, परंतु अशा गोष्टी प्रसंग जर आपल्यावर आल्या तरी ह्या गोष्टी कुठे करायच्या, ठेवायच्या कुठे? ह्या गोष्टी कसं आचरणात आणायचं हे लक्ष असायला पाहिजे. वैयावृत्ती करायची आहे भगवंताची. एकमेकांची मन सांभाळा ही वैयावृत्ती आहे. कारण की दुसऱ्याचं मन सांभाळा, हा चांगला आहे तेवढं सांभाळा, हे पण मान्य करू. वाईट प्रसंगी कुणालाही सांभाळायचं बसायचं नाही. जेवढं काही चांगलं आहे ते सांभाळा. सांभाळल्यानंतर पुढच्या व्यक्ती एक ना एक दिवस कीर्तन करून होणार आहे का नाही? का नाही होणार त्यो? कारण जिनवान सांगते एका मुंगीमध्ये सुद्धा तीर्थंकर होण्याची शक्ती विद्यमान आहे. आम्ही मुंगी आहे काय बोलताय का नाही? काय जेवण काय नाही कळाले, ऐकू आलेले का नाही, समजालेले का नाही? म्हणजे हे झालं असतं तर सांगा, वेळ झाला तर थांबूया. मग तुमचा आवाजच काही नसेल, सगळी मूर्ती बसल्याची बसायला आलायसा, मलाच काय समजून झाले काय चालू आहे? आपण कुठं बैठल्यावर आम्हाला समय दर्शन प्राप्त होणार का नाही? का नाही होणार? शिवभूती मुनींचं काय उदाहरण आहे? काय येत होते ना नाही? काही नाही, दगड धोकटे सुद्धा मेजाले येत नव्हते त्या, परंतु दिगंबर अवस्था धारण केली.
परंतु एकदा ते पाकडत असताना बाईचं भेटलं, काय करल्या, डाळ वेगळं आणि फलपाट वेगळं आहे एवढंच ज्ञान त्यांना प्राप्त झालं. त्यांचं आचार्य, त्यांचे गुरु 6 महिने झाले नमस्कार मंत्र शिकवता अजिबात आलेलं नाही. परंतु त्या आजीचं गोष्ट लक्षात राहिलं, फलपाट वेगळा आहे, डाळ वेगळा आहे, माझं शरीर वेगळं आहे, माझा आत्मा वेगळा आहे, एवढंच ध्यान करत बसले. ना नमोकार, ना कुठल्या भगवंतांचं जाप, कुठलं सर्वार सिद्धी जाप, कुठलं संकटहारी जाप, कुठलंही जाप जपले नाहीत त्यांनी. म्हणून आत्मज्ञानाची, आत्म्याची ज्या वैयावरती करायला चालू होते तेव्हा आत्मा दोन्ही ओंजळ भरून तुम्हाला द्यायला प्रारंभ करतोय. आणि असं प्रारंभ केलं त्यावेळी की ते शिवबुद्धी मुनीसनी केवळ ज्ञान प्राप्त झालं. त्या खोलीत गंधकुटीची रचना झाली, तिथं सगळे देव नम्रीभूत झाले आणि त्यांचे गुरु सुद्धा येऊन त्यांच्या चरणामध्ये नतमस्तक झाले. ही वैयावृत्ती, ही भावना आहे आणि सत्य हेच आहे. काय करवलंय आपण, सत्य जिनवाणीमध्ये काय सांगितले, आचार्य भगवंतांनी काय सांगितलं, ह्या सत्याकडे आमचं लक्षच नाही. मला जे समजेल ते मी धर्म करणार, मला जे समजेल ते नियम मी लिहणार, हे असत्याची पायदंडी आपण घालत आहोत.